अटल बिहारी वाजपेयी यांच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने विविध प्रकारच्या योजनांचं भव्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. भव्य शिबिराअंतर्गत आधार कार्ड अपडेट कॅम्प, आदित्य बिर्ला आरोग्य विमा, नवीन मतदार नोंदणी, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र, अधिवास प्रमाणपत्र, नवीन आधार व दुरुस्ती आधार कार्ड शिबिर, नवीन आधार कार्ड काढणे, आधार कार्डाला मोबाईल नंबर लिंक करणे, आधार कार्डवरील फोटो, पत्ता, फिंगरप्रिंट, ईमेल ID अपडेट करणे, तसेच नवीन मतदार नोंदणी, वोटर रजिस्ट्रेशन, नवीन वोटर रजिस्ट्रेशन, पत्ता दुरुस्तीसाठी लागणारे कागदपत्र, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, गॅस बिल, विद्युत बिल, बँक पासबुक, पासपोर्ट साईज फोटो येथे लागणार आहेत. तसेच पोस्ट ऑफिसतर्फे विविध योजनांची माहिती देखील या ठिकाणी नागरिकांना देण्यात येते. 549 मध्ये 10 लाख रुपयांचा अपघात विमा, अपघाती मृत्यू दरम्यान 10 लाख रुपये, कायमचे अपंगत्व आल्यास 10 लाख रुपये, दवाखाना खर्च 60,000 रुपये, मुलांचा शिक्षणाचा खर्च ॲडमिट असेपर्यंत दररोज 1,000 रुपये या सुविधा त्यातून मिळणार आहेत. तसेच ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र मिळवण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला, सिव्हिल सर्जनच्या वयाचा पुरावा, शिधापत्रिका, आधार कार्ड, पॅन कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, आधार कार्ड, वीज बिल, घरपट्टी, पाणीपट्टी, शाळा सोडल्याचा दाखला, जन्म प्रमाणपत्र, बोनाफाईडमध्ये जन्माची तारीख आणि जन्माचे ठिकाण असणं आवश्यक आहे. या प्रसंगी आमदार संजय केळकर, भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वागुले, भाजप महिला मोर्चा नौपाडा अध्यक्षा ऋषाली संजय वागुले, भाजपचे माजी नगरसेवक सुनील हांडोरे, माजी नगरसेविका नम्रता कोळी, त्याचबरोबर भाजपचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष जयेंद्र कोळी, सागरपदे, महेंद्र जैन, मगनबाई ठक्कर व इतर मान्यवर व ठाणेकर नागरिक यावेळी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्ह्यातर्फे 25 डिसेंबरला अटल बिहारी वाजपेयींचा जन्मदिवस होता आणि यंदाचं हे शताब्दी वर्ष आहे. अटलजींचा जन्म 100 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि या शताब्दी वर्षानिमित्त पूर्ण ठाणे शहरामध्ये सेवा सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे. आज चिंतामणी चौकामध्ये आजपासून पुढील 4 दिवस आधार कार्ड नवीन काढणे, आधार कार्डमध्ये दुरुस्ती, नवीन मतदार नोंदणी, ॲड्रेस चेंज करणे, ज्येष्ठ नागरिकांना दाखला, असे विविध शासकीय दाखले या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद या शिबिराला या ठिकाणी भेटतो आहे आणि ठाणेकर नागरिकांना आव्हान आहे की ठाणे शहराच्या विविध भागात या शिबिराचं आयोजन केलं आहे. आपण या शिबिराला भेट देऊन आपल्या ज्या काही अडचणी आहेत त्या शिबिरामध्ये येऊन सोडवाव्या. भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयीजी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भारतीय जनता पार्टी ठाणे शहरातर्फे विविध समाज उपयोगी कार्यक्रम राबवले जात आहेत. डिसेंबर 25पासून ते संपूर्ण जानेवारी महिना हे समाज उपयोगी कार्यक्रम राबवले जात आहेत. यामध्ये विविध आरोग्य शिबिरं असतील, आधार कार्डची शिबिरं असतील, तसेच विविध शासकीय दाखल्यांची शिबिरं असतील, ही यामध्ये आहेत. आपण मागच्या आठवड्यामध्येच ठाणे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये सेम हा ठाणे पोस्टचा कार्यक्रम केला होता. या पोस्टाच्या शिबिरामध्ये पोस्टाच्या विविध योजना असतील, तसेच आधार कार्डच्या निगडीत ज्या काही नागरिकांच्या समस्या असतील त्या सर्व समस्यांचं निरूपण तिथे केलं जात होतं. आपले देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हा भारतीय जनता पार्टी ठाणे शहर यांच्या विद्यमानाने पूर्ण ठाणे शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी एक कॅम्प आयोजित केले जात आहे. समाजोपयोगी असे हे कॅम्प आहेत आणि तसं बघायला तर लोकांचा प्रचंड नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. अंडर 1 तुम्ही तसं बघायला गेलात तर म्हणजे आधार कार्ड यांचं अपडेट असेल, 20 वर्षापर्यंत मुलांचे नवीन आधार कार्ड इथे काढून मिळत आहेत. तसेच अधिवास दाखला असेल, वेगवेगळे शासकीय दाखले असतील किंवा आपलं वोटर IDचं नवीन नोंदणी असेल आणि ज्येष्ठ नागरिकांचे सर्टिफिकेट असतील आणि पोस्टाच्या विविध योजना, अशा वेगवेगळ्या योजना इथे अंडर 1 रूप सगळ्यांना मिळत आहेत. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे.
मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. संधिवातामुळे शरीराच्या हालचाली कमी होऊन काम करतेवेळी शारीरिक वेदना होतात. अशा वेळी दुसऱ्यांवरती अवलंबून राहावं लागतं. ॲलोपॅथिक उपचार केल्यावरती देखील फारसा फायदा झालेल्या रुग्णांसाठी ठाणे सिव्हिल रुग्णालय आयुष विभागातील युनानी औषधी उपचार कापिंग थेरपी गुणकारी ठरताना दिसत आहे. गेल्या 20 ते 25 वर्षापासून सांधेदुखीचा त्रास असलेल्या रुग्णाला युनानीची मात्रा चांगलीच लागू पडल्याने रुग्णाला मोठा दिलासा मिळाला आहे. ठाण्यात राहणारे सदाशिव मोरे या 56 वर्षाच्या गृहस्थांना 20 ते 25 वर्षापासून सांधेदुखीचा त्रास होता. सकाळी उठताना, चालताना, पाण्याचा नळ उघडताना इत्यादी कामं करत असताना शारीरिक हालचाल करताना वेदना व्हायच्या. या त्रासातून मुक्ती मिळवण्यासाठी अनेक उपचार केले, मात्र उपचार निरर्थक झाले होते. या आजारातून कसा बरा होईल याचा विचार सुरू असतानाच ठाणे सिव्हिल रुग्णालयातील आयुष विभागामध्ये चांगले उपचार होतात अशी माहिती सदाशिव यांना समजली. त्यानुसार युनानी औषधी उपचार कापिंग थेरपीच्या माध्यमातून संधिवातावरती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदाशिव यांच्या संधिवातावरती सकारात्मक उपचार केले असल्याची माहिती युनानी तज्ज्ञ डॉक्टर झुबैर अन्सारी यांनी दिली आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील हवेची गुणवत्ता राखण्यासाठी महानगरपालिकेमार्फत विविध उपाय केले जात आहेत. त्यानुसार महानगरपालिकेने धूळ प्रदूषण नियंत्रणासाठी एकूण 297 बांधकाम व्यावसायिकांना हवा प्रदूषण नियंत्रण मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. या नियमावलीचे पालन न करणाऱ्या 39 बांधकाम व्यावसायिकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत. त्यात नियमावलीचे तात्काळ पालन न केल्यास त्यांना तातडीने काम थांबवण्याचे आदेश देखील देण्यात येणार आहेत. हवा प्रदूषण नियंत्रणासाठी असलेल्या नियमावलीचे पालन करण्याबाबत 297 बांधकामांना प्राथमिक नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. त्यापैकी 31 जणांनी सर्व नियमावलींचे पालन केलं आहे, तर 151 जणांकडे काही त्रुटी आढळल्याने त्यांना सुमारे 4 लाख रुपयांचा दंड आकारून अटींची पूर्तता करण्यास बजावण्यात आला आहे. तर 39 जणांनी नियमावलीची पूर्तता न केल्याने त्यांना बांधकाम का थांबवू नये अशी विचारणा करणारी कारणे दाखवा नोटीस देखील बजावण्यात आली आहे. कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेल्या व्यावसायिकांकडून तातडीने पूर्तता न झाल्यास तात्काळ कामं थांबवण्याचे आदेश काढावेत असे निर्देश महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिले आहेत. तसेच सर्व 297 बांधकाम स्थळांना अचानक भेट देऊन सर्व नियमांचे पालन होत असल्याची खात्री पर्यावरण विभागाने सतत करावी असं देखील माळवी यांनी स्पष्ट केलं आहे. शहरातील गजबजलेल्या मानपाडा भागात एका नाल्यामध्ये रात्री उशिरा गायींच्या 5 वासरांचे मृतदेह आढळून आलेत. त्यांच्यावर विषप्रयोग झाला की हत्या याचा शोध पोलीस सध्या घेत आहेत. दरम्यान या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात संताप व्यक्त होत असून वासराचे मृतदेह घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहेत. ठाण्यातील मानपाडा हा दाटीवाटीचा परिसर आहे. रात्री येथील नाल्यामध्ये 5 वासरांचे मृतदेह पडल्याचं काही दक्ष नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने महानगरपालिकेच्या आपत्कालीन विभागाला याबाबत कळवले. यानंतर पालिकेचे पथक, पोलीस आणि पशुवैद्यकीय अधिकारी यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले व जेसीबीच्या सहाय्याने सर्व मृतदेह बाहेर काढले. ही वासरे नाल्यात कशी आली तसेच ती कोणाच्या मालकीची आहेत याचा तपास चितळसर पोलीस व महानगरपालिकेचे अधिकारी करत आहेत. हिंदयान फाउंडेशनच्या वतीने दिल्ली, ठाणे, मुंबई, पुणे या मार्गे सायकल मोहीम आयोजित करण्यात आली असून या मोहिमेत हजारो सायकलप्रेमी सहभागी होणार आहेत. यावर्षी या मोहिमेची थीम कॅन्सर जनजागृती असून या मोहिमेतून
कॅन्सर या आजाराविषयी जनजागृती केली जाणार आहे. तसेच त्याचबरोबर कॅन्सरग्रस्तांसाठी केशदान करण्याचं आवाहन देखील करण्यात आलं आहे. केशदान या अनोख्या मोहिमेद्वारे आपल्या केसांची एक बट दान करण्याचं आवाहन हिंदयान फाउंडेशनच्या प्रमुख विष्णुदास चापके यांनी ठाणे महानगरपालिकेच्या स्वर्गीय नरेंद्र बल्लाळ सभागृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केलं आहे. या पत्रकार परिषदेला श्री चापके यांच्यासह जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, आम्ही सायकलप्रेमी फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा प्रज्ञा म्हात्रे, सानप यांची कन्या नक्षत्रा मनोज सानप इत्यादी उपस्थित होते. नमस्कार, मी विष्णुदास चापके. पहिला भारतीय जन पूर्ण पृथ्वीला जमिनीवरनं सर्कल केलं. भारतामध्ये सायकलिंगला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी आम्ही दिल्ली ते पुणे सायकलचं एक आयोजन करतो मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर्स अँड स्पोर्ट्सच्या सहभागाने. ही जी आहे दिल्लीवरनं सुरू होते. दिल्ली, आग्रा, जयपूर, गांधीनगरमध्ये आणि महाराष्ट्रात ठाणे टू मुंबई, मुंबई टू पुणे आणि शनिवारवाडापासनं सिंहगडला समाप्ती असते. ही दरवर्षीची आमची सायकल एक्सपिडिशन असते. तर दरवर्षी मेसेज असतो काहीतरी. तर यावर्षीचा आमचा जो उद्देश आहे याचा कॅन्सरविषयी जनजागृती करण्याचा. आणि जनजागृतीसोबतच आम्ही असं ठरवलं की कॅन्सरची ट्रीटमेंट घेताना भरपूर सारे जे पेशंट्स असतात त्यांचे केस चालले जातात. आणि स्त्रियांसाठी केस हे त्यांच्या सौंदर्याचं प्रतीक असतं. आणि हेच कारण आहे की केस जाण्याच्या याच्यामुळं भरपूर साऱ्या स्त्री असतात ते कॅन्सरच्या ट्रीटमेंटला जाण्यासाठी थोडंसं अडखळतात. तर आम्ही असं ठरवलं की यावर्षी आमची जी सायकल राईड जिथे जिथे जाईल, फॉर एक्झाम्पल ठाणे, मुंबई, पुणे या ठिकाणी लोकलच्या लोकांना आव्हान करायचं त्यांचे केस दान करण्यासाठी. हे दान केलेले केसाची वीग बनवण्यात येईल आणि ही कॅन्सरचे जे पेशंट्स आहेत त्यांना देण्यात येईल. मार्केटमध्ये जी वीग आहे याचं प्राइस फार एक्सपेन्सिव्ह असतं. 45,000पासून सुरू होतं असं मला सांगितलेलं गेलेलं आहे. आणि जो ऑलरेडी पेशंट आहे त्याचा जॉब ऑलरेडी चालला गेला आहे, औषध पाण्यासाठी पैसे भरपूर खर्च झालेत, अशासाठी हे वीग घेणं शक्य नाही. म्हणून आम्ही ठरवलं की लोकांना आव्हान करायचं स्त्रियांना की त्यांचे केस त्यांनी डोनेट करावेत आणि त्याच्यापासून वीग बनवली जाईल आणि ती वीग कॅन्सर पेशंटला दिली जाईल. हॅलो एव्हरीबडी, माझं नाव नक्षत्रा मनोज सानप आहे. सो मी कॅन्सर पेशंट्सला जे आपण हेअर डोनेशन देतो त्याच्याबद्दल थोडीफार माहिती देऊ शकते राईट नाव, बिकॉज आय एम एक्सपिरियन्स्ड वन. सो मला एवढंच म्हणायचं आहे की मी फर्स्ट टाइम माझं जेव्हा हेअर डोनेशन केलं होतं तेव्हा आय वॉज नॉट रेडी. बट आता मी जेव्हा फर्स्ट टाइम दिले होते तेव्हा मी खूप खुश होते की वाव, मी काहीतरी डोनेशन केलं. बिकॉज आय डोनेशन किंवा ऑर्गन डोनेशन सगळेजण करतात, ब्लड डोनेशन वगैरे. बट हेअर डोनेशन बद्दल फार कमी माहिती आहे लोकांना. आणि जेव्हा मी फर्स्ट टाइम केलं त्याच्यानंतर मी अजून एकदा केलं 2 वर्षांनंतर 2022 मध्ये. अँड तेव्हा पण खूप छान वाटलं होतं की ओके, मी कोणाच्या तरी स्माइलचं रिझन बनतीये. सो ह्याच्याबद्दल अजून थोडी इन्फॉर्मेशन द्यायचे झाले तर हे सांगू शकते की आपल्याला 12 इंच हेअर द्यावे लागतात. आता मोस्टली मुलींसाठी तर ऑब्व्हियसली हेअर एकदम मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे त्यांच्या ब्युटीचा. सो मुलींचं म्हणजे हे हेअर डोनेशन मोस्टली मुली करू शकतात, बट इफ वॉन्टेड तर मुलं पण करू शकतात. सो बट त्यासाठी 12 इंच मस्ट असतात. अँड बस ॲट द एंड आय वुड लाईक टू से की एकदम पेनलेस डोनेशन आहे. सो आपल्या लाईफमध्ये एकदा ना एकदा गर्ल्स स्पेशली प्लीज ट्राय दिस की एकदा तरी आपले 12 इंच हेअर वाढवा अँड डोनेट करा.